पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्यानं वाढणाऱ्या दरांनी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। या दरवाढी आणि महागाई विरोधात खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आलं होतं। आमदार पाटील हे फुलेवाडी इथल्या पेट्रोल पंपावर करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आमदार पाटील यांच्यासह आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली। मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय? गरीब सर्वसामान्य जनतेला महागाई ढकलणाऱ्या मोदी सरकारचं करायचं काय? तसंच पेट्रोल पंपांवर येणाऱ्या वाहन चालकांशी संवाद साधून अन्यायी इंधन दरवाढीबाबतच्या पत्रकांचं वाटप केलं। केंद्र सरकारच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणामुळे सध्या इंधन दरवाढ करण्यात आली आहे। या दरवाढीमुळे मध्यमवर्गीयांसह सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतरांना इंधन वाचवा असं आवाहन करून स्वतः परदेश दौऱ्यावर गेलेत। नेमकं या परदेश दौऱ्यातून मोदी देशासाठी काय आणणार आहेत हे त्यांनी सांगावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळं मध्यमवर्गीयांचं सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे। एका बाजूला बेरोजगारी प्रचंड आहे या देशामध्ये आणि या चुकलेल्या परराष्ट्र धोरणामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, गॅसचे दर वाढलेले आहेत। याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज जिल्ह्यामध्ये सगळ्या पेट्रोल पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांना या ठिकाणी पटवून देत आहेत की भाजपचं सरकार कशा पद्धतीनं लुटमार करते। इकडं शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डिझेल दरवाढीमुळे फटका बसलाय, महागाई वाढत चाललेलं आहे आणि आज तर कोल्हापूर जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे की 30% पेट्रोल पंप बंद आहेत। म्हणजे लोकांना पेट्रोल पुरवठा देखील व्यवस्थित करू शकत नाहीत। त्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्ह्यातल्या सगळ्या पंपावर काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उतरलेले आहेत। आंदोलनात नगरसेवक राहुल माने, माजी नगरसेवक नागोजी पाटील, बाबूराव बोडके, विकी इंगवले, बाबासाहेब कांबळे, अमर अपराध, राजेंद्र पाटील, विकी मोहिते, विनोद भोंगाळे, अनिल भालेकर, किशोर कदम, संजय पाटील, श्रीकांत कदम, मानसिंग शिंदे, अनिल पाटील, शामराव माने, भैया कदम, वैभव भापकर, संजय मोरे, गिरीश काटकर, रमेश देवास्कर, उदय गायकवाड, नामदेव लवटे, मंगेश गुरव, वेदवती मोहिते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।